राज्यातलं सगळ्यात जास्त क्षेत्र हे सोयाबीनचं आहे 50%, कापसाचं क्षेत्र आहे 18-20%, म्हणजे नियर अबाउट 60-70% क्षेत्र हे सोयाबीन कापसाचं आहे. परंतु सोयाबीन कापसाच्या संदर्भामध्ये कुठेही मोठी लढाई होत नाही आणि कोणतेही मोठे नेते या प्रश्नावर बोलत नाही. आज सोयाबीनचा एका क्विंटलचा खर्च हा 7,000 ते 7200 रुपये क्विंटलचा झालेला या वर्षी, गेल्या वर्षीचा, आणि मिळणारा भाव 4-4.5 हजार. एका एकराचा खर्च सोयाबीनचा हा 36,000 रुपये आहे एकराचा, आणि मिळणारा भाव हा 4,000 पकडलं 4-16, म्हणजे लावायचे 36 आणि आणायचे 16 अशी परिस्थिती आहे. कापसाची पण तीच अवस्था आहे. एका एकराचा खर्च कापसाला 40,000 रुपये आहे. एका एकरात जर समजा सरासरी 5 क्विंटल कापूस झाला, 6-5-30, लावायचे 40, आणायचे 30 किंवा 35 अशी परिस्थिती आहे. त्यामुळं उत्पादन खर्च भरून निघणार नाही अशी व्यवस्था सरकारने केलेली आहे. आता जी आम्ही दरवाढ केली शेतीमालाच्या भावाची, असा कांगावा केला जातो, ही शुद्ध धुळफेक आहे. म्हणजे 100 रुपयांनी वाढवायचे, कारण लागतात आम्हाला उत्पादन खर्च 7,000 रुपये, तुम्ही नेला तुमचा हमीभाव 5,000 आणि त्यात काय ढुळमुळ बनवायचं काम. खरंच तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल सोयाबीन कापूस उत्पादकांचं, तर सोयाबीनला 9,000 रुपये मिनिमम दर आणि कापसाला 12,500 रुपये दर द्या. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा, सोयाबीन निर्यात करा, तेलाचं जे आयात शुल्क तुम्ही 0 केलेलं आहे ते वाढवा, आणि DOC निर्यात करा. ही आमची मागणी. कापसाच्या संदर्भामध्ये कापसाच्या गाठीच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या. जागतिक बाजारात मंदी असेल, हस्तक्षेप निधी तयार करा, लोकांना बोनसच्या रूपाने पैसे द्या, पूर्वी द्यायचे तसे. हे सरकार करायला तयार नाही. शेतमजूर सुद्धा अडचणीत आहे. आज एखादा शेतमजूर जेव्हा वारला, त्याचं कुटुंब उघड्यावर येतं, तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्याचा विमा सरकारने काढावा. तो गेला अचानक, तर त्याच्या कुटुंबातल्या लोकांना एक रक्कम मिळाली पाहिजे, आणि त्यांच्या शेतमजुराच्या मुलाच्या आरोग्याचा, शिक्षणाचा खर्च हा सरकारने केला त्या मताच्या. का त्याच्याकडे जमीन नाही, शेतकरी तरी एखादा एकर इकडे तिकडे करून काहीतरी भागोभागी करून करू शकेल, मजूर काय करणार. निराधारांचं सुद्धा तसंच आहे. निराधारांना जे 1,500 रुपये मिळतात त्याच्यात त्यांचं भागत नाही, कारण महागाई वाढलेली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुदान वाढवलं पाहिजे. आणि शेतीला मजबूत कंपाऊंडची गरज आहे. जंगली जनावरांच्या त्रासाला आम्ही परेशान, 50-70% पीक आमचं उद्ध्वस्त होतं. म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड, आणि 1 महिना, आता 2 महिने बाकी आहेत, शेतकऱ्यांना एकदा संपूर्ण कर्जमुक्त करून टाका, ही सुद्धा आमची मागणी आहे. पूर्णवेळ वीज द्या. अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही एक राज्यव्यापी आंदोलन उभं करण्याच्या तयारीमध्ये आहोत. त्याचाच भाग म्हणून आज लातूर रोडचा दौरा झाला, उद्या आता सोलापूरचा दौरा आहे, आणि दरपूर दरमुक्काम हा दौरा पुन्हा आषाढीनंतर होणार. परवा मी नागपूरचा दौऱ्यावर होतो. अशा पद्धतीनं मी एका जिल्ह्यात जाऊन सगळ्या लोकांशी बोलतो आहे. आणि बुलढाणा लोकसभेचा मी अपक्ष उमेदवार म्हणून लढलो. माझ्या पाठीशी कोणता पक्ष नव्हता, पण ते नेते नव्हते, पैसाही नव्हता, परंतु लोकांनी मला वर्गणी दिली. सामान्य लोकांनी माझी निवडणूक ताब्यात घेतली, आणि एक निकराची लढाई, एक चांगली झुंज देण्याचा प्रयत्न आम्ही केला. थोड्या फरकाने माझा पराभव झाला, आणि ठीक आहे, त्याच्यातनं आम्ही शिकू, पराभवाचं चिंतन करू. हा झालं. पण एका बाजूला सगळे प्रस्थापित नेते, माझ्या विरोधात तर 15-20 नेते आले होते. JP नड्डापासून सगळे माझ्या विरोधात आले होते प्रचारामध्ये. म्हणजे गोविंदापासून, तर गोविंदाचा तर कचरा केलेल्या लोकांनी गल्ली फोळा हिंडवलं होतं गोविंदा. इतकं केलं. महाविकास आघाडीकडून पण गजलबंद नेते माझ्या विरोधात प्रचाराला. माझ्या बाजूला कोणी नव्हतं, फक्त सामान्य माणूस होता. पण एक चांगली झुंज आम्ही दिली. एक शेतकऱ्यांची 100% नाही, पण 50% उडबॅक उभी करण्यामध्ये आम्हाला यश आलं. तोच पॅटर्न आम्ही महाराष्ट्रभर राबवणार आहे, की शेतकरी, शेतमजूर, निराधार या गावगाड्यातल्या लोकांना घेऊन चांगला उमेदवार कसा देता येईल, चांगल्या घरातले प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची पोरं कशी कुठं आणता येईल, हा एक आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचाच भाग म्हणून विविध भागामध्ये काम करणारे जे तरुण मुलं आहेत, की ज्यांच्यामध्ये काही प्रतिभा आहे, अंगभूत कौशल्य आहे, पण त्यांना कुठे वाव मिळत नाही, अशा तरुण पोरांना पुढे आणून त्या भागात विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात त्यांना उतरवायचं, असा आमचा मानस आहे. म्हणून त्या दृष्टीने एखादा फ्रंट महाराष्ट्रात तयार करता येईल का, याची चाचपणी सुद्धा आमची सुरू आहे.